नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. स्वच्छतेचे महत्त्व शिक्षकांनी विविध विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून द्यावे. आयुक्त अभिजित बांगर. तुम्हाला आपले ठाणे शहर कसे असावे असे वाटते? शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ असतात का? बाहेर फिरताना तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसतो का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विविध शाळांमधील मुलांसोबत संवाद साधला. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आपण देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. रस्त्यावर कचरा टाकणे जर बंद झाले तरच आपल्याला शहरातील रस्ते स्वच्छ दिसतील. यासाठी शिक्षकांनी स्वच्छता हा विषय विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून समजावून सांगणं गरजेचं आहे. आपल्या परिसरातील समस्या काय आहेत याबाबत मुलांकडून जाणून घेणं महत्त्वाचं असल्याचे वक्तव्य आयुक्तांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. निमित्त होतं ठाणे महानगरपालिका आयोजित इंडियन स्वच्छता लीग 2.0 या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभाचं महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. इंडियन स्वच्छता लीग 2.0 या कार्यक्रमात विविध विषयांवरती सादर केलेल्या विजेत्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त तुषार पवार, उमेश बिरारी, अनघा कदम, वर्षा दीक्षित तसेच विविध शाळांचे शिक्षक येथे उपस्थित होते. ज्यांनी म्हणजे एक तीर से दोन निशाणे की पक्षी मरून द्यायचे नाही आणि धान्य वाया जाऊन द्यायचं नाही. बोल तुला माहिती गरज नाही, बोल. माझं नाव शुभम संजय गायकवाड. माझ्या शाळेचं नाव श्रीरंग विद्यालय. आम्ही बेस्ट आउट ऑफ वेस्टमध्ये वेशभूषा स्पर्धेत प्लॅस्टिक पासून कॉस्ट्यूम रेडी केला होता. पण अशी झाडं लटकवल्यात. आधी ती खूप चांगली होती पण आता तिला झाडांना पाणीच दिलं जात नाहीये, मग ती सुकत चालली आहेत. मग झाडं लावून ती कोमजून फायदा नाहीये ना. मग मला फक्त एवढं बोलायचं की त्या झाडांना पाणी द्या. आता ती झाडं लावलेत तर ती झाडं जगवा. फार छान फीडबॅक दिला. अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये अर्थातच ठाणे महानगरपालिका हद्दीतील खाजगी आणि महापालिकेच्या शाळांचाही समावेश होता. अशा सर्वांनी मिळून या इंडियन स्वच्छता लीग 2.0 चा आपण प्रारंभ केला होता आणि त्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ करतोय. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित सर्व स्पर्धक तसंच त्यांच्या सर्व शिक्षक वर्गाचे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. संबंध महाराष्ट्रात संगीत, संस्कृती आणि कलाविष्कारांचा मेळा म्हणून प्रसिद्ध असलेला ठाणे फेस्टिवल येत्या 26 जानेवारीपासून सुरू होत आहे.
आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष या सेवाभावी संस्थेने 90 फूट रोड पारसिक नगर कळवा येथे फेस्टिवल आयोजित केला असून लोककलेपासून शास्त्रीय नृत्य खवयांसाठी खाद्य जत्रा आणि संगीतप्रेमींसाठी अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, विशाल मिश्रा आणि शान या आघाडीच्या पार्श्वगायिकांना ऐकण्याची संधी रसिकांना विनामूल्य मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. 26 ते 28 या 3 दिवसात सायंकाळी 6 वाजता या वेळेमध्ये कला, क्रीडा, शास्त्रीय तथा पाश्चात्य संगीत, नृत्य, शिल्पकला यांचा सुरेख संगम या फेस्टिवलमध्ये होणार आहे. पहिल्या दिवशीच म्हणजे 26 जानेवारी रोजी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांची जुगलबंदी रसिकांना ऐकता येणार आहे. लाखो तरुणाईच्या गळ्यात ताईत म्हणून ओळखला जाणारा कबीर सिंग, ॲनिमल फेम विशाल मिश्रा हा 27 जानेवारी रोजी आपल्या गीतसंगीताने तरुणाईला बेधुंद करणार आहे. तर 28 जानेवारी रोजी आपल्या सुरेल आवाजाने शेकडो चित्रपटांना अजरामर करणारा प्रख्यात गायक शान हा ठाणेकरांच्या भेटीला येणार आहे. कथ्थक, कुचिपुडी, भरतनाट्यम इत्यादी नृत्याविष्कार, बीट बॉक्सिंग, सायकलिंग इत्यादी कला क्रीडाविष्कार या ठिकाणी सादर केले जाणार आहेत. शिवाय स्ट्रीट डान्स, लावणी, लिरिकल बीट्स, डान्स इत्यादी स्पर्धा देखील या फेस्टिवलमध्ये होणार आहेत. तर खवयांसाठी विशेष खाद्य स्टॉल लावले जाणार असून त्या ठिकाणी मालवणी, पंजाबी, चायनीज, कोल्हापुरी, खानदेशी, वराडी, विदर्भीय खाद्यपद्धतीची रेलचेल असणार आहे. कला, संस्कृती, संगीत, गीत, गायन या सर्वांना एकाच छताखाली आणण्याची किमया संघर्ष या संस्थेने केली असून ठाणे फेस्टिवलमध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून 2024ची अंतिम मतदार यादी बुधवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी जाहीर केली. भटके, विमुक्त, वंचित समाज घटकांचा समावेश केल्याने 18 विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 63,92,520 मतदार आहेत. यात नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असला तरी एकूण 1,28,000 मतदार वगळण्यात आले आहे. तेव्हा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण सज्जता असल्याची माहिती शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आज घडीला 1,10,00,000 असून एकूण मतदार संख्या 83,92,520 इतकी आहे. यात 34,49,557 पुरुष तर 29,41,715 स्त्री मतदार असून 131 तृतीयपंथीय मतदार आहेत. यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या 384 मतदारांची तसेच कातकरी वनवासी समूहाची अंतिम मतदार यादीत नोंद केल्याने एकूण 27,463 मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदार यादीत 18 ते 19 वयोगटातील 69,720 तर 20 ते 29 वयोगटात 10,23,042 असे एकूण 10,92,000 युवा मतदार आहेत. दरम्यान 47,709 मृत मतदारांची नावं आहेत. 4,379 दुबार मतदार, 18,657 स्थलांतरित मतदार, छायाचित्र समान नोंदणी असलेले 48,354 तसेच लोकसंख्या आणि शास्त्रीयदृष्ट्या समान नोंदणी असलेले 9,019 तर इतर 329 मतदार असे एकूण 1,28,447 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. आपल्याला कल्पना आहे, भारत निवडणूक आयोगानं 1/1/2024 या अर्धा दिनांकावर मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम 27 ऑक्टोबर 2023ला जाहीर केला गेला होता. या कार्यक्रमामध्ये मतदार यादीच्या संदर्भामध्ये प्रत्येक मतदार नोंदणी जो पात्र आहे त्याची नोंदणी व्हावी किंवा जो अपात्र असेल मयत झाल्यामुळं किंवा अन्य कारणामुळे त्यांची नावं कमी व्हावीत अशी अपेक्षा आयोगानं व्यक्त केली होती. त्या अनुषंगानं आपल्या 18 विधानसभा मतदारसंघामध्ये ही प्रक्रिया राबवली गेली आणि या प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला असं लक्षात आलं की मतदाराच्या संख्येमध्ये वाढ निश्चितपणानं झालेली आहे. जी पूर्वीची आपली संख्या होती 63,43,889 ती संख्या वाढून आता 63,92,520 अशी मतदाराची संख्या झालेली आहे. आनंदाची बाब अशी की यामध्ये जो स्त्री मतदारांचा टक्का होता पूर्वी म्हणजे पूर्वी 29,10,000 एवढे स्त्री मतदार होते
त्यामध्ये वाढ होऊन आता 29,41,715 अशी स्त्री मतदारांची वाढ झालेली आहे. त्यामुळं निश्चितपणानं जेंडर रेशो जो आहे मतदार यादीचा जो 848 होता पूर्वी, त्यामध्ये वाढ होऊन 853 असा जेंडर रेशो झालेला आहे. निश्चितपणानं महिला मतदाराच्या संख्येमध्ये नवमतदाराच्या संख्येमध्ये वाढ करणं हे उद्दिष्ट असतंच. आणि त्या अनुषंगानं नवमतदार मोर पर्टिक्युलरली 18-19 या वयोगटामधील जे मतदार आहेत त्यामध्ये वाढ झालेली आहे. 30,130 प्रारूप मतदार यादीच्या प्रसिद्धीच्या वेळेला ती संख्या होती, ती आता वाढून 69,720 एवढी ती संख्या झालेली आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा जोरदार रंगत असतानाच त्याच पार्श्वभूमीवरती शेठ NT केळकर टी कनिष्ठ महाविद्यालय प्रस्तुत सोनोरस द व्हॉइस विदिन ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा 23 व 24 जानेवारी रोजी पार पडण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभिनेते अंशुमन विचारे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी 30हून अधिक स्पर्धेचे प्रकार आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत 40हून अधिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एकूण 1200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या स्पर्धेचा खूप आनंद घेतला. 90हून अधिक बक्षिसे जिंकली. या स्पर्धेचं आयोजन प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, उपप्राचार्य श्री अनिल खडसे, समन्वयक डॉक्टर योगेश्वरी पाटील, उपसमन्वयक डॉक्टर पल्लवी शहा, समस्त शिक्षक आणि विद्यार्थी, प्रमुख योगीराज साळुंखे, तुषार शौर्य, अंजनी वर्मा यांनी केलं आहे. Nikhil Singh from AS, Shubham Padake from Shade NKTT College. Ranked third is Atul Prajapati from Shade NKTT College. I ask the participants to join in for the picture. Story of the entire all participants. Thanks for participating. We look forward to this. Even in the next year, you all are welcome for such a wonderful event. I would like to extend my thanks to all students. NKT महाविद्यालयाचा सोनोरस हा जो कार्यक्रम आहे, इंटर कॉलेजिएट फेस्टिवल, हा गेल्या 8 वर्षापासून सादर केला जात आहे. हे या कार्यक्रमाचं 8वं वर्ष आहे आणि या वर्षी या प्रोग्राममध्ये, या फेस्टिवलमध्ये 1200पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 39पेक्षा जास्त इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट होते. परफॉर्मिंग आर्ट्स, स्पोर्ट्स, आर्ट्स, देन IT, मॅनेजमेंट, परफॉर्मिंग आर्ट्स अशा प्रकारचे सगळे इव्हेंट होते. अजून काय होतं?
अच्छा, किती प्राइजेस मिळाले? याच्यामध्ये 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्राइजेस घेतलेत. काही ग्रुप इव्हेंट होते आणि काही सोलो इव्हेंट होते. कॉलेजेसमध्ये मेनली सांगायचं तर IIT मुंबई, मोतीलाल झुंझुनवाला कॉलेज, प्रगती कॉलेज, जोशी बेडेकर कॉलेज, नंतर ज्ञान साधना कॉलेज, IIT मुंबई अशा प्रकारची कॉलेजेस होती. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.